तुम्हाला जर ताप आलेला असेल, तर त्याच्यामध्ये अशक्तपणा असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, चला आज यामध्ये आपण एक 7 उपाय जाणून घेऊया की ज्याच्याने तापानंतर आलेला वीकनेस कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे की जे आपल्याला पचायला हलकं आहे आणि इमिडिएट ताकद देणार आहे असा पदार्थ तुम्हाला घेणं गरजेचं आहे। तर सगळ्यात पहिलं तुम्ही तांदळाची पेस्ट घ्या, तुम्ही डाळिंबाचं ज्यूस घेऊ शकता। मुगाची डाळ सुरुवातीला घेऊ नका, सुरुवातीला मुगाच्या डाळीचं पाणी घ्या, त्याच्यामध्ये मसाले टाका, थोडीशी चवदार बनवा आणि ते पाणी बाउल भरून घ्या। पाचवा पदार्थ ताकद देण्यासाठी अतिशय उत्तम आहे, गोड आहे, तो म्हणजे कोहळ्याचा ज्यूस। मित्रांनो, कोहळा आपल्याला बाजारामध्ये कधीही मिळतो, तो जाऊन घ्या, त्याला किसून झाल्याच्या नंतर त्याला पिळून त्याचं पाणी काढा आणि सकाळी उपाशीपोटी 1 कप पाणी फक्त कोहळ्याचं ज्यूसचं घ्या, तुम्हाला नक्की खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल। 6वा पदार्थ आहे मनुका। मनुका ज्या असतात ना, त्या रात्रभर 10 काळ्या मनुका, 20 काळ्या मनुका रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा, सकाळी उठल्याच्या नंतर त्याच मनुका त्या पाण्यामध्ये क्रश करा, गाळून घ्या आणि मग ते पाणी प्या। 7वा पदार्थ आहे दूध। दुधाची फक्त एक गोष्ट आहे की ज्यांना दूध पचत नाही आहे त्यांनी घेऊ नका, डायबिटीसच्या रुग्णांनी दूध घेऊ नका, इतरांनी ज्यांना दूध आवडतंय अति प्रमाणात घेऊ नका। अति प्रमाणात घेतला तर अपचन होण्याचे आणखीन जास्त चान्सेस असतात आणि पुन्हा ताप बळावू शकतो। दूध घेताना शक्यतो प्रयत्न करा गाईचं दूध घ्याल, म्हशीचं दूध नाही घेणार।